हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 6. आपण आतापर्यंत या अध्यायामध्ये श्लोक नंबर 12 पर्यंत पूर्ण केलं होतं, राईट. अध्यायाचे शीर्षक आहे ध्यान योग. तर या अध्यायाच्या सुरुवातीला आपण श्लोक नंबर 1 ते 6 कर्मयोग की ज्ञानयोग याबद्दल चर्चा केली आणि भगवंताने सांगितलं याच्यामध्ये एस्टॅब्लिश केलं की कशा प्रकारे ज्ञानयोग कर्मयोग यानी की आपल्याकरता भक्तियोग हा श्रेष्ठ आहे, राईट. आणि कर्मयोग ज्ञानयोगाने जे आपल्याला प्राप्त होणार आहे ते आपल्याला कर्मयोगाने किंवा भक्तियोगाने ऑटोमॅटिक प्राप्त होणार आहे. त्यानंतर आपण मग श्लोक नंबर 7 ते 16 एक सिरीज आपण स्टडी करत होतो. 7 ते 16 की कशा प्रकारे योगाच्या 2 स्टेजेस असतात, आरुरुक्षा आणि आरुरूढ, बिगिनिंग स्टेज आणि ऍडव्हान्स स्टेज. तर त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत डिस्कस करताना श्लोक नंबर 4, 5, 6 यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की कशा प्रकारे व्यक्तीने आपल्या मनावरती ताबा ठेवला पाहिजे. जो व्यक्ती मनावरती ताबा ठेवतो तो नंतर 7, 8 आणि 9 या 3 श्लोकांमध्ये दिलेला आहे की तो कशा प्रकारे जगातील वस्तू, व्यक्ती आणि जगातील वस्तू, व्यक्ती आणि जे सुख दुःख आहेत त्यांना कशा प्रकारे रिस्पॉन्ड करतो हे आपण बघितलं होतं श्लोक नंबर 9 पर्यंत. त्यानंतर मग श्लोक नंबर 10, 11, 12 आपण बघितलं की कशा प्रकारे योगी हा अष्टांग योग करण्याकरता रेडी होतो. आपण श्लोक नंबर 12 मध्ये बघितलं होतं, शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासन आत्मानम. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवरती कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरी असू नये किंवा अत्यंत खाली असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावरती दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयमन करून मनाला एकाग्र करून हृदय शुद्धी करण्यासाठी योगाभ्यास करावा. तर बेसिकली योगा अभ्यास कशा करता केला पाहिजे त्यांनी? हृदय शुद्धी करण्याकरता, बाकी कुठल्याही कारणाकरता नाही केला पाहिजे. बॉडी फिट करण्याकरता लोक आजकाल योगा करतात, नो प्रॉब्लेम. मग त्याला तुम्ही योगा नका म्हणून त्याला तुम्ही काय म्हणा, एक्सरसाइज. काय तो व्यायाम आहे, योगा नाही येतो, राईट. योगा तुम्ही म्हणत असाल तर योगा इज ओनली मेंट फॉर कनेक्टिंग टू द सुप्रीम लॉर्ड. आपण पण बघितलं होतं. मग आता पुढे अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती योगा आसनावरती बसेल आणि ध्यान करायला रेडी होईल, त्याने काय केलं पाहिजे? श्लोक नंबर 13 श्यामळी प्रिय माताजी वाचा. श्लोक नंबर 14 स्वीटी माताजी वाचा आणि अनुवाद प्रियंका कांबळे माताजी वाचा. हरे कृष्ण. समं कार्य शिरोग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्च अनवलोकयन्. हरे कृष्ण. दंड प्रणाम. प्रशांतात्मा विगत विभर्यचारे गते निस्थित मन संयममचितो युक्त आसित मत्परः. हरे कृष्ण. प्रियंका कांबळे माताजी वाचा अनुवाद. भिंगला होता तुम्ही? ओके, तुम्हाला बघायला त्रास आहे तर काही प्रॉब्लेम नाहीये. सेवा कुंडलीला माताजी तुम्ही वाचा अनुवाद. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन कामजीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे आणि मला जीवनाचे परम भक्त करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आय थिंक आपण श्लोक डिस्कस केला होता, नाही केला होता? हो झालाय ना, तेच म्हटलं मी. येस. तर अशा प्रकारे त्यांनी एनिवेज
अशा प्रकारे त्यांनी योगा अभ्यास करता तयार राहायला पाहिजे. आणि तुम्हाला दिसेल याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण डिस्कस केलं होतं लास्ट टाइम की योगा इज मेंट फॉर योगा, नॉट फॉर भोगा. बरोबर आहे. लोक योगा करून भोग करायचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला दिसेल इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, आय थिंक मे बी तात्पर्य डिस्कस करायचं राहिलं होतं. ईश्वर प्रणिधान म्हणून एक शब्द आहे जो तुम्हाला मी लिहून दिला होता, जे योगा पद्धतीमध्ये आहे. जे यम नियम आहेत, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी मधले एक एलिमेंट आहे. त्याच्यामध्ये यम नियम मध्ये ईश्वर प्रणिधान म्हणजे बेसिकली योगा करताना आपल्याला परमेश्वरावरती ध्यान करायचं आहे. योगा असं कुठल्याही कारणाकरता करायचं नाहीये. प्रभुपाद लिहितात म्हणून तात्पर्यामध्ये फर्स्ट पॅराग्राफच्या तिसऱ्या आहे ना चौथ्या लाईन मध्ये, अंतर्यामी विष्णुमूर्ती म्हणजे मनुष्याच्या हृदयात वास करणारे श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे. या विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा उद्देश नाही तो विनाकारण नकली योगा अभ्यासामध्ये गुंतलेला आहे. आणि त्याचा योगा अभ्यास म्हणजे निश्चितपणे वेळेचा अपव्यय आहे. राईट. येस. आणि आपण पुढे वाचलं होतं परपट. येस, मला आठवलं आता. आणि या तत्पराच्या मध्यभागी प्रबंध लिहिलं होतं की ऍक्च्युली भक्ती योगा इतका सहज आणि सुलभ आहे की भक्ती योगामध्ये सर्वांना एंट्री आहे. बाकीचे अष्टांग योगी असतात त्यांच्या याच्यामध्ये ते लोक म्हणतात की जब तक आप संन्यासी नहीं बनोगे आपको मुक्ती नहीं मिलेगा. म्हणून त्यांचा उद्देश काय असतो की कुठल्याही व्यक्तीने संन्यासी बनायला पाहिजे. म्हणून त्यांच्या याच्यामध्ये संन्यासी लोकांना फार हे आहे, संन्यासी अरे संन्यासी संन्यासी. म्हणून इंडियामध्ये तुम्ही बघाल भारतामध्ये कोणी पण भगवी वस्ती धारण केली की लगेच त्याला लोक हे करतात, अरे संन्यासी संन्यासी, वो क्या है, कहाँ से आया, क्या कर रहा है, कुछ पता नहीं है. बिकॉज ऑफ दॅट. कारण मायावाद जास्त आहे आपल्याकडे, इम्पर्सनलिझम जास्त आहे. पण प्रभुपाद म्हणतात की ऍक्च्युली भक्तियोग एवढं पॉवरफुल आहे की भक्तियोगामध्ये ऑल काइंड ऑफ पीपल आर अलाउड. गृहस्थ असेल, ब्रह्मचारी असेल, कोणी असेल, वानप्रस्थ असेल, लहान मुलगा असेल. कारण भक्तियोग एवढा पॉवरफुल आहे की जरी समजा आपल्या आसपासची एवढा विचार करा की इंद्रिय विषयांच्या वस्तूंसोबत राहणे आणि त्या वस्तूंच्या बिना राहणे कुठलं कठीण आहे सांगा मला. एवढं सायलेन्स काय आहे? सगळे जिवंत आहात ना? इंद्रिय वस्तूंच्या सोबत राहणे सगळे जागृत होते एकदाच. हा. मग आता तुम्ही विचार करा की एक भक्त जो या जगामध्ये वावरत असतो, त्याच्या घरी टीव्ही आहे, मोबाईल आहे, यु नो, घरदार, ऐशो आराम, किचन आहे. कारण आमच्याकडे किचन म्हणजे किचन आहे, आमच्याकडे मोठा आहे, कॉमन किचन आहे. तुम्हाला म्हटलं आज अरे ये भाजी बनाओ, चलो आज ये फिश बनाओ, रेडी, तुरंत रेडी हो जाता है. आई होप रेडी होता है. अगर हम इधर अगर आश्रम में कहेंगे ये आज सब्जी बनाओ, क्या जाओ घर भेज देंगे वो लोग. मग आता ही तर आपली केस आहे. आणि ऑफकोर्स आपण तर प्रसाद वगैरे घेत असतो, पण जे अष्टांग योगी आहेत किंवा जे ज्ञान योगी, ज्ञान मार्गाला संन्यासी आहेत, हे लोक काय करतात, अरे इंद्रिय विषय वस्तु दूर रहो, दूर रहो, दूर रहो, एकांत में रहो. तो आपको लगता है कि वो बहुत बड़े हैं. अरे उससे बड़ा तो भक्त है जो इंद्रिय विषय वस्तु के साथ में रहकर भगवान का प्रचार करता है, भक्ति करता है. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक्चुअली भीष्मदेव म्हणायचे की अरे कृष्ण इतने है ना बड़े ब्रह्मचारी है मुझसे, लोग मुझे ब्रह्मचारी कहते हैं लेकिन कृष्ण मुझसे बड़े ब्रह्मचारी हैं. इतने सारे पत्नियों के साथ रहते हुए भी पत्नियां उनको विचलित नहीं कर सकती, लेकिन मैं अगर किसी ऐसे यू नो इतने सारे स्त्रियों के साथ में रहूं तो मेरा ब्रह्मचर्य खत्म हो जाएगा, असं भीष्मदेव म्हणतात. राईट. सो भक्तियोग इज सो पॉवरफुल की ऑल्दो आपण सराउंडेड असू सगळ्या इंद्रिय विषयाच्या वस्तूंपासून, पण आपण बिकॉज ऑफ द हायर टेस्ट, कारण भक्तीमध्ये उच्च स्वाद लगेच प्राप्त होतो बिकॉज ऑफ द डायरेक्ट कनेक्शन विथ द लॉर्ड. आपण चॅन्टिंग करतो, डायरेक्ट कनेक्शन आहे भगवंतांचं. आपण जे काही खातो ते भगवंताला ऑफर करतो, डायरेक्ट कनेक्शन आहे. आपण जे काही सेवा करतो डायरेक्ट भगवंतांच्या घरामध्ये डिटेल्स असतात आपल्या, आपण सेवा करतो, डायरेक्ट कनेक्शन आहे. त्यामुळे उच्च स्वाद प्राप्त झाल्यामुळे मनुष्य विचलित होऊ शकत नाही. पण जो तथाकथित ज्ञान वैरागी ज्ञान मार्ग आहे, या लोकांना ते म्हणतात असं की तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तुम्हाला संन्यासी व्हावं लागेल. म्हणजे तुम्ही आता आयुष्यभर आज गृहस्थ आहात, तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे की आयुष्यभर तुम्ही
साधना जे काय तुम्हाला असेल गृहस्थीमध्ये थोडीफार जी करत राहा, तुमचा उद्देश संन्यासी बनायचा. आणि संन्यासी बनाल तर तुम्हाला नंतर नेक्स्ट जन्मामध्ये म्हणजे नेक्स्ट जन्म घेऊन संन्यासी म्हणून मग मुक्ती भेटेल, नाही तर मुक्ती भेटणार नाही. राईट. सो दिस इज देअर आयडिया. म्हणजे विचार करा किती कठीण मार्ग आहे तो. आणि भक्तियोग कसा आहे प्रभुपादांनी मध्ये लिहिलेच आहे ते. राईट. ते तुम्ही वाचलं असेल. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनाम रसवर्जन रसोपी अस्य परम दृष्टाने वर्तन्ते. भक्तीमध्ये तुरंत उच्च स्वाद प्राप्त झाल्यामुळे मनुष्य डायरेक्ट भगवानाच्या संपर्कात येऊन ह्या सगळ्या स्टेजेस ज्या आहेत, अष्टांग योग, ज्ञान योग, या सगळ्यांना क्रॉस करून डायरेक्ट भगवंतांच्या चरणामध्ये समर्पित होतो. त्यानंतर मग 15व्या श्लोकामध्ये भगवंत पुढे सांगतात, श्लोक नंबर 15 वाचा. प्रमोद जाधव प्रभू वाचा श्लोक नंबर 15. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. विज्ञान एवं सदा आत्मनं योगी नियत मानसः शांतिम निर्वाण परमाम मत संस्थाम अधिगच्छति. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करतो. येस. हरे कृष्ण. मग हा जो योगी आहे हरे कृष्ण. हरे कृष्ण, ही जी आहे ती बेसिकली फायनल स्टेज आहे त्याची योग्याची. म्हणजे जेव्हा तो ध्यान करतो त्याला परमात्मा ऍक्च्युली असा असायला पाहिजे, पण आजकाल लोकांना माहित नाहीये. जेव्हा तो अशा प्रकारे ध्यान करून हृदयामध्ये भगवंतांना त्यांचं मेडिटेशन करून तो कुठल्या स्टेजला पोहोचतो, प्रभुपाद लिहितात, याप्रमाणे शरीर, मन आणि सगळ्या क्रिया यांचा निरंतर संयमाचा अभ्यास करून अशा प्रकारे माइंड इज द मेन पॉइंट हिअर. पूर्ण योगा अभ्यासामध्ये मन हे फार सेंट्रल पॉइंट. म्हणून पुन्हा मनाचं डिस्कशन येईल. अगोदर पण आलेलं आहे. नंतर अर्जुन प्रश्न विचारेल, मनावरतीच विचारेल. बेसिकली हा पूर्ण चॅप्टर तुम्हाला जर कधी माहित करायचं असेल की माइंड कंट्रोल कसं करायचं, किंवा तुम्हाला सेमिनार द्यायचा असेल माइंड कंट्रोल, सो दिस इज द चॅप्टर माइंड कंट्रोल के ऊपर. असं झालेलं योगी काय करतो, भौतिक जीवनाचा लय करून किंवा त्याग करून भगवानांची म्हणून प्राप्ती करतो. म्हणून प्रभुपाद तिथे लिहितात वरती जो दिलेला शब्द शांतिम निर्वाण, शांतिम निर्वाण परमाम. निर्वाण म्हणजे काय, एंड करणे. एंड करणे म्हणजे काय, एंड इथे काय केलंय, कारण दुसरीकडे कुठेतरी स्टार्ट आहे. इथे एंड झाली की दुसरीकडे स्टार्ट होणार. राईट. सो दॅट इज इंडिकेटेड बाय मत्स्थानम मत्संस्थाम अधिगच्छति. मत्संस्थाम म्हणजे बेसिकली भगवद्धाम, आध्यात्मिक जगत. मत म्हणजे माझं. भगवंत म्हणतात की मेरे धाम को प्राप्त करता है. एवढं क्लिअर मिनिंग आहे, तरी पण लोक आपापले कॉन्कॉक्शन करतात. मत्स्थान म्हणजे ब्रह्मज्योती किंवा मत्स्थान म्हणजे काही दुसरे ग्रह लोक. नाही, मत्स्थान भगवंत म्हणतात मेरे धाम को प्राप्त करता है. और मेरा धाम क्या है, विख्यात है ब्रह्मज्योति के नाम से. राईट. आणि तुम्हाला दिसेल तात्पर्यामध्ये प्रभुपाद एवढं मायावाद्यांना भरपूर बॉम्ब गोळा बारूद सोडतात त्यांच्यावरती. प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला दिसेल मध्ये सुरुवातीलाच पहिल्या पॅराग्राफला, योगा अभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगा अभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगा अभ्यास असतो. योगा अभ्यास कशा करता असतो, टू एंड अवर मटेरियल लाईफ, आपलं भौतिक जीवन संपवून टाकण्याकरता. आणि हे लोक योगा अभ्यास करतात भौतिक जीवनामध्ये भरभराटी आणण्याकरता. योगा करके मैं अच्छा भोगा कर सकता हूँ, मेरा बॉडी फिट रहेगा तो मेरा हेल्थ अच्छा रहेगा, तो मैं अच्छा बिजनेस करूंगा, मैं हेल्दी रहूंगा, ज्यादा देर टिकूंगा, मैं संसार में ज्यादा जीवन मेरा बढ़ेगा. योगा का पर्पस क्या, टोटली अपोजिट. भौतिक जीवन को नष्ट करने के लिए योग बनाया है और ये लोग भौतिक जीवन को बढ़ाने के लिए योग करते हैं. म्हणजे विचार करा किती कम्प्लिटली रिव्हर्स प्रोसेस ते फॉलो करतायत. आणि प्रभुपाद लिहितात, भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्ती करण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे. राईट. इज नॉट अ योगी. आणि तसेच आता समजा तुम्ही जर प्रॉपर योगा अभ्यास जरी केला तरी काही जे तथाकथित जे योगी आहेत ज्यांना व्यवस्थित माहित नाहीये, परंपरामध्ये नाहीये, ते लोक काय म्हणतात, प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, तसेच भौतिक अस्तित्वाचा लय. आता कोणी म्हणेल की ठीक है योगा अभ्यास किसके लिए है, भौतिक लाइफ को एंड करने के लिए है. तो भौतिक लाइफ एंड करने के बाद क्या करोगे, ते म्हणतात भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे. तो कहते हैं ना की मायावादी, तुम्ही जर कोणाला विचारलं, तुम्ही आज भारतामध्ये कुठेही जा, कुठल्याही व्यक्तीला विचारलं, म्हणजे ज्यांनी भगवद्गीता व्यवस्थित परंपरेने वाचले त्याला सांगितलं,
अच्छा क्या करना है, ये हम जो अध्यात्म करते हैं, योग करते हैं और भक्ती करते हैं, साधना करते हैं, इसके बाद क्या करेंगे हम? तुम्हाला इस्कॉन मध्ये येण्या अगोदर किती लोकांना माहिती होतं की आपल्याला भगवत धामात जायचंय? नाही माहिती. आणि जरी माहिती असेल, कारण तुकाराम महाराज गेले होते वैकुंठाला, राईट? कोणी जर म्हटलं की अच्छा वैकुंठ जाणं आहे, माहिती होतं. काय म्हणता? वैकुंठ माहिती होतं. पण हे माहिती होतं का तिथे जायचंय म्हणून? वैकुंठ माहिती होतं, भगवत धाम नाही. पण ठीक आहे, वैकुंठ भगवतधाम एकच, पण तिथे जायचं हे तुम्हाला माहिती होतं का? हो, तुकाराम महाराज गेले होते ना, ते कीर्तनात ऐकायचे. पण ते गेले होते, पण तुम्हाला जायला सांगितलं होतं का त्यांनी? नाही काय तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं ना आपल्याला जायला, पण आपल्याला लोकांनी सांगितलं होतं का? आता तुम्ही विचार करा, काय काय जे हे असतात ना, क्रिमेटोरियम, स्मशानभूमी वगैरे, त्यांचं नाव काय असतं? वैकुंठ काय असं काय काय लिहिलं असतं? वैकुंठ धाम. आमच्याकडे लिहिलेलं आहे ते चर्नी रोडला आहे, वैकुंठ धाम. मग आता लोक म्हणतात अच्छा मतलब मरने के बाद वैकुंठ जाएगा. मतलब लोकांना माहित नसतं की मरना मतलब क्या है, मरने के बाद वैकुंठ. वैकुंठ मतलब क्या है? कुछ भी नहीं है. बिकॉज देर इज नो पॉझिटिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट इज देअर आफ्टर मटेरियल लाईफ. भौतिक जीवन नष्ट केलं म्हणजे आता क्या मतलब क्या है, खत्म, शांति, निर्वाण. इस संसार में बड़ा कष्ट हुआ है मुझे. ये घर के लोग परेशान करते हैं, पड़ोसी परेशान करता है, कुछ नहीं हुआ तो भक्ति शास्त्र के इतने पेपर हैं, लिख लिख के परेशान हो गया मैं. मुझे मुक्ती दिला तो भगवान. आणि ही जी टेंडन्सी आपल्याकडे, ही मायावाद टेंडन्सी आपल्यामध्ये असतेच. दोन प्रकारच्या टेंडन्सी आपल्यामध्ये फार भरभरून आहेत, सहजीय आणि मायावाद. सहजीय मतलब बिना एग्जाम दिए पास कर दो हमको, डायरेक्ट भगवान के रासलीला में हमको सुना दो. भागवत का सप्ताह, दशम स्कंद, जे बाहेरचे भागवत कथाकार असतात ते तसेच असतात, डायरेक्ट रासलीला. पहले 9 स्कंद नहीं पढ़ेंगे भागवत के, डायरेक्ट रासलीला सुननी है हमको. दिस आर चीप इमिटेशन ऑफ गॉड, राइट? आणि ही टेंडेंसी आपल्यामध्ये पण आहे. बिना ठीक से चैंटिंग किए मुझे भगवत धाम जाना है, मुझे अच्छा भक्त बनना है. अरे कैसे बनोगे? चैंटिंग ठीक से करोगे तभी तो. चैंटिंग ठीक से करने के लिए मेहनत लगता है बहुत. अटेंटिव्ह चॅन्टिंग करायला फार मेहनत लागते बघायला गेलं तर. ऍक्च्युली नुसती चॅन्टिंग करायला फार सोपं आहे. अटेंटिव्ह चॅन्टिंग करायला घाम निघेल तुमचा, म्हणजे आपल्या सगळ्यांचं. ठीक आहे, एनिवे चॅन्टिंग करता करत राहा, पण अटेंटिव्ह करणे जरुरी आहे. आणि दुसरी टेंडन्सी असते मायावाद टेंडन्सी. मायावाद म्हणजे काय, त्याचे दोन ऍस्पेक्ट आहेत ऑफकोर्स, पण त्यात दुसरा ऍस्पेक्ट आपण घेणार नाही. एकच ऍस्पेक्ट लक्षात ठेवा की मायावाद म्हणजे लोक म्हणतात की हे मरणे, बेसिकली मायावाद बुद्धवाद एकच आहे, निर्वाण, सब कुछ खत्म, मुझे अभी शून्य में लीन होने दो. लोक म्हणतात ना ब्रह्मलीन किंवा शून्य. ब्रह्मलीन पण ठीक आहे, ब्रह्म एक स्तर आहे. लोक म्हणतात की शून्यामध्ये विलीन व्हायचंय आम्हाला. ऐकलं तुम्ही? शून्यामध्ये विलीन व्हायचंय आम्हाला. विलीन व्हायचंय? अरे विलीन कशाला होता, कशाला विरघळता, मेल्ट कशाला? म्हणजे तुम्ही काय हात पाय नको तुम्हाला? एन्जॉय करायचं असेल लाईफ मध्ये तर हात पाय पाहिजेत ना. तुम्ही आध्यात्मिक जगामध्ये गेल्यावरती हात पाय सगळं काहीच नाही, तुम्ही काय एन्जॉय करणार? म्हणून बघा इथे प्रभुपाद लिहितात, भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे. आणि प्रभुपाद म्हणतात हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे, भगवंताच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाहीये. मग शून्य कुठे आहे प्रभुपाद म्हणतात. बरोबर, प्रभुपाद काय व्यंग केलेलं आहे. कुठे गेला? भगवंताच्या सृष्टीमध्ये कोठेही शून्य नाहीये. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य होते. ते कुठे गेलं, कुठे गेलं? ठीक आहे, मराठीमध्ये फार थोडं म्हणजे हे केलेलं आहे ट्रान्सलेशन. इंग्लिशमध्ये आहे की कुठे वाचलंय, याच्यामध्ये इंग्लिशमध्ये वाटतं आय थिंक. प्रॉब्लेम की देर इज नो व्हॉइड इन द क्रिएशन ऑफ कृष्णा, द व्हॉइड इज इन द हेड ऑफ द मायावादी. ते ब्रह्मवादी जो आहे ना, मायावादी जो आहे त्याच्या डोक्यामध्ये शून्य आहे. शून्य भगवानाच्या सृष्टीमध्ये कुठेच नाहीये, राईट? मराठीमध्ये लिहिले कल्पना. एनिवेज, म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की शून्य कुठे आहे? तुमच्या डोक्यामध्ये घुसलाय तो शून्य. पण शून्य कुठेच नाहीये. कुठे सृष्टीमध्ये शून्य आहे का तुम्हाला दिसते? कुठे शून्य?
सगळीकडे व्हरायटी आहे. मी एक जीवात्मा आहे, भगवंत जीवात्मा आहेत, त्यांना हातपाय आहेत, तर मला पण हातपाय असतील. जर आई वडिलांना हातपाय आहेत तर मुलाला पण हातपाय असतील ना. मुलगा बिना हातपायचा आला तर तो काय आहे, विकृत आहे, राईट. पण आपण भगवंतांचे अंश आहोत, आपण कसे विकृत होऊ शकणार? आपण पण त्यांच्यासारखेच परफेक्टली आहोत, फक्त एवढेच की क्वांटिटीमध्ये ते विभू आहेत, आपण क्वांटिटीमध्ये अणू आहोत, राईट. सो लाईक दॅट. तर बेसिकली ह्याला अजून सिंपल समजण्याचं तुम्हाला समजायचं असेल तर कसं आहे बघा, असं आहे. आणि हिशोब निशोब म्हणून घेतलं होतं आपण, जो असतो ना ग्राफ, तुमचा ग्राफ असतो ना, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि मध्ये 0, बरोबर. तर आता समजा ही एक एक्स आहे आणि वाय असेच असते ना, एक्स वाय आणि मध्ये 0. जो वाय ऍक्सिस आहे त्याला आपण म्हणूया भौतिक जगत. हे भौतिक जगत आहे इकडे, एक्स भौतिक जगत आहे आणि सिंपल भाषेमध्ये जो आडवा आहे तो भौतिक जगत आहे इकडे. मध्ये 0 आहे, जो उभा आहे तो आध्यात्मिक जगत आहे. भौतिक जगापासून सुरुवात केली आपण इथना वरती जायला, तर आपल्याला वरती इव्हेंचुअली गेल्यावरती स्वर्गलोक, महारलोक, ब्रह्मलोक, जनलोक सब कुछ अपन क्रॉस करने के बाद जब जाएंगे तो बीच में ब्रह्म ज्योति मिलेगा, राइट. उस ब्रह्म ज्योति के बाद में आगे 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 जाएंगे और सफर करते हुए अगर गाड़ी का पेट्रोल अच्छे तरह चलते रहा तो बेसिकली भक्ती असेल तर आपण कुठे पोहोचतो, वैकुंठ लोकामध्ये पोहोचतो. म्हणजे वैकुंठ लोक ही काय आहे, पॉझिटिव्ह साइड आहे, भौतिक जगत निगेटिव्ह साइड आहे आणि ब्रह्मज्योति 0 आहे मध्यभागी. मग हे लोक काय म्हणतात, ब्रह्मज्योति 0 पे पहुंच गया. अरे भाई तुम्हारा गाड़ी का पेट्रोल ज्यादा नहीं है, गैस खत्म हो गया, गैस भरो पहले. गैस मतलब क्या है, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पेट्रोल कम गिर गया तो गाड़ी आगे जाता ही नहीं है. कैसे वृंदावन मिलेगा आपको? ताजमहल में पहुंच गए, आगरा, पहले आगरा आता है, मालूम है क्या आपको? वृंदावन जाने के पहले आगरा स्टेशन आता है. आगरा में उतर गया, अरे वृंदावन आ गया. अरे वृंदावन नहीं है, ये स्मशान है, ताजमहल, ठीक है. कभी कोई पहले गया होगा तो कोई बात नहीं है, मैं भी गया था. अशा प्रकारे ही स्थिती आहे, पण ह्या लोकांना माहित नाहीये. ह्याला एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे ऍक्च्युली भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर याने एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे 3 गोष्टी समजवण्याकरता. हे तुम्हाला समजलं तर भरपूर तुम्हाला समजेल की हे 3 संकल्पना काय आहेत. बेसिकली ते एक स्टोरी सांगतात भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर. ते म्हणतात की एक मुलगा असतो, त्या मुलांना ना त्याचे डोळे खराब झालेले असतात, डोळ्या काहीतरी प्रॉब्लेम झाला असतो डोळ्यामध्ये. समजून घ्या आपल्याला हे झालेलं असतं कॅट्रॅक्ट, मोतीबिंद म्हणतात त्याला मराठीमध्ये, राईट, कॅट्रॅक्ट. तर आता त्या मुलाचे आहे ना, त्या मुलाचे 3 अंकल असतात, 3 अंकल, ठीक आहे. 3 काका आहेत त्याचे, लक्षात ठेवा एनॉलॉजी. पहिले काका असतात ते म्हणतात की अरे मुलाला दिसत नाही की डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्याचे डोळे काढून टाका. त्याला त्रास होतो, डोळ्यांना त्रास होतोय, भरपूर त्रास आहे, भरपूर दुखतंय, डोळे काढून टाका. अंकल नंबर 1, ठीक आहे. याला आपण नाव देऊ पुढे, दिस इज अंकल नंबर 1. त्यानंतर अंकल नंबर 2 येतात, ते बघतात, अच्छा ये बच्चे के आंख में प्रॉब्लम है इसलिए उसको तकलीफ हो रहा है, एक काम करो ना बच्चों को ही मार दो. मतलब आंख का तकलीफ है तो बच्चा मर गया तो आंख की तकलीफ खत्म, सब कुछ खत्म. तीसरे अंकल आते हैं, वो बोलते हैं अच्छा बच्चे को तकलीफ है आंख में, एक काम करो दवाई दो उसको, आंख ठीक हो जाएगी, आंख से दिखेगा भी, बच्चा भी ठीक हो जाएगा. या 3 जे अंकल आहेत, 3 ह्याला नाव आहेत. जे सर्वात पहिली जी आहे ना, जे म्हणतात की डोळे काढून टाका, ही इज इम्पर्सनलिस्ट, मायावादी. ते काय म्हणतात, ये भौतिक जगत दुख का सागर है. मतलब क्या करो, और ये दुख क्यों है संसार में, क्योंकि हर व्यक्ति को एक अपना रूप है. ये रूप ना आकर्षित करता है. दूसरे का रूप देख के आकर्षित होते हैं हम लोग, मेरा रूप देख के कोई आकर्षित होता है, यू नो. इस तरह से रूप क्या है हमारे, असं रिव्हर्स पण असतं. कधी कधी आपण आकर्षित होत नसेल, दुसरा आकर्षित होतो आणि त्याने त्रास होतो आपल्याला, राईट. मग तुम्ही इतिहासामध्ये बघितलं असेल कितीतरी यु नो जे योगी, अष्टांग योगी किंवा जे ज्ञान योगी पतित होतात, ते म्हणतात की अरे यार ये संसार में रूप क्यों है, अगर मेरा रूप ही ना हो तो कोई आकर्षित होगा ही नहीं, या फिर दूसरा अगर कोई रूप नहीं होगा तो मैं उससे आकर्षित नहीं होऊंगा. तो बेसिकली फॉर्म है ना, आपला जे ढांचा है, शरीर है, ये शरीर दुख का कारण है, क्योंकि ये शरीर की वजह से लोग आकर्षित होते हैं. इसकी वजह से इच्छा है, भावना है, खाना पीना चलता है, संसार में भोग चलता है. ये क्या करो, शरीर को नष्ट कर दो. लेकिन मैं आत्मा हूं, मालूम है मुझे,
या मायावाद्यांना माहिती असतं की मैं आत्मा हूं, लेकिन क्या हूं, मैं शून्य में जाके विलीन होना चाहता हूँ, ब्रह्म ज्योति में जाके विलीन होना चाहता हूँ. बेसिकली मायावादी नाही पण मोर दॅन ब्रह्मवादी. ते ब्रह्मवादी लोक काय म्हणतात की अरे संसार किंवा मायावादी म्हणतात की संसार झूठा है यार, ब्रह्म सत्य जगत मिथ्य. संसार क्या है, झूठा है, भगवान ही सही है. भगवान नहीं बोलते हो, ब्रह्म सत्य है, ब्रह्म ज्योति जो है वो ओरिजिनल है, बाकी सब डुप्लीकेट है, हमें ब्रह्म ज्योति में जाने दो. बेसिकली क्या म्हणतात की इस बच्चे का जो आंख है वो खराब है ना, आंख ही निकाल के फेंक दो ना, कोई प्रॉब्लम ही नहीं है, फिर प्रॉब्लम ही नहीं रहेगा ना. जैसे ये शरीर क्या है, दुख का भंडार है, शरीर को ही नष्ट कर दो ना, दुख ही नहीं रहेगा. राइट. या बट शरीर पूर्ण नाही पण डोळा. दिस इज अंकल नंबर 1, दिस इज मायावादी. दुसरे जे अंकल आहेत त्याला म्हणतात, ते काय म्हणतात की बच्चे को ही मार डालो. राइट. आंख तकलीफ दे रही है तो आंख एक तकलीफ दे रही है तो मतलब शरीर को नष्ट कर दोगे तो आंख भी नहीं, शरीर में कुछ तकलीफ ही नहीं ना, जीरो हो गया. दिस इज बुद्धवाद. बुद्ध लोग क्या म्हणतात, निर्वाण. जीवन में तकलीफ इच्छाओं की वजह से. सी दिस इज वन स्टेप मोर रिफाइन नाही त्याला म्हणता येत नाही, मागच आहे. पण ते लोग म्हणतात की इच्छा जब तक है तब तक क्या है, संसार में दुख है. इच्छा खत्म हो गई तो खत्म हो गया ना, लेकिन इच्छा कैसे खत्म होगी, जब आदमी खत्म हो गया तभी इच्छा खत्म होगी ना. तो आदमी को खत्म कर दो, मार डालो उसको. राइट. आणि तिसरा जो अंकल, दिस इज बुद्धवाद. पहिला मायावाद किंवा इम्पर्सनलिस्ट आहेत जे म्हणतात की डोळा तोडून टाका. बुद्धवाद म्हणतात की डोळा काय, पूर्ण शरीर तोडून टाका, म्हणजे सब कुछ नष्ट हो जाएगा, तो कुछ बचेगा ही नहीं. कधी तुम्हाला असा अनुभव येतो, लोक म्हणतात अरे यार मैं जीवन में फ्रस्ट्रेट हो गया, मुझे लोक काय करतात, म्हणतात की मुझे अभी कुछ नहीं चाहिए, मैं अभी आंख बंद करके सोना चाहता हूँ. म्हणजे बेसिकली काय, निर्वाण. कधी असं होतं ना, कधी कोणाशी भांडण झालं असेल जबरदस्त, एकदम इरिटेटिंग फ्रस्ट्रेटिंग, त्यात चॅन्टिंग झाली नसेल, प्रसाद पण झाला नसेल, ऐसा लगता है जीरो, शून्य, मुझे शून्य होने दो, खत्म कर दो सब कुछ. दिस आर द केसेस ऑफ सुसाइड. राइट. जब सब कुछ खत्म हो जाता है, मतलब खत्म करते, खत्म कुछ होता नहीं है. बट याच्यात पलीकडे आहे तिसरा नंबरचा कॅटेगरी, दॅट इज डिवोटी. तो क्या म्हणतो, अच्छा प्रॉब्लम किधर है, आंख में, चलो हॉस्पिटल, मोतीबिंद का ऑपरेशन करो, आंख ठीक हो जाएगा, आंख से देखेगा वो, और शरीर को भगवान की सेवा में लगाएगा, आंख को भगवान को देखने में इस्तेमाल करेगा. दैट इज ऍक्च्युली प्रॉपर केअर. राईट. तर या 3 टेंडन्सी आपल्यामध्ये आहेत आणि प्रभुपाद इथे लिहितात, या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात पुढे या सेकंड पॅराग्राफ मध्ये लिहिलेलं आहे, स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मच्चित्त मत्पर मत्स्थानम, ज्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान आहे असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून भगवंतांच्या धाम्याची प्राप्ती करू शकतो. बोलो वृंदावन. राईट. किंवा कुठल्याही वैकुंठलोकामध्ये. आणि प्रभुपाद तात्पर्याच्या एंड मध्ये लिहितात, दुसऱ्या शब्दात सांगायचे, लास्टच्या 3 लाईन तात्पर्याच्या, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसवण्यासाठी केलेली जादूगिरी किंवा शारीरिक कसरत नव्हे, तर योगाची पूर्णता म्हणजे भौतिक अस्तित्वातून मुक्ती प्राप्त करणे होय. कसं आहे, योगाभ्यास म्हणजे काय, बेसिकली जिम्नॅस्टिक आहे. समजा आपल्याकडे 5 मुलं असतील आपल्या घरामध्ये, किंवा आपल्या कृष्ण बलराम वाटिका तुम्ही चालवता ना मुलांची, मुंबईमध्ये किंवा बाहेर जे एक्सटेन्शन सेंटर आहेत चौपाटी, त्यामध्ये चालते कृष्ण बलराम वाटिका. समजा 5 मुलांमध्ये एक मुलगा आहे छोटासा, त्याला जास्त कसरत करता येते, हातपाय बेंड करता येतात एकदम भारी, असे तसे उलटे पालटे, म्हणून का तो एकदम भारी डिवोटी झाला का. मग हे लोक काय करतात, जो योगी एकदम हाथ ऐसा घुमाता है, पैर ऊपर से नीचे करता, क्या योगी है, क्या योगी है. क्या पता आपको कितना भोगी है वो, देखा है कभी आपने, कुछ पता नहीं है, लेकिन बोलेंगे योगी है बहुत बड़ा. जस्ट एक सैफरन कपड़ा डाल दिया, हो गया, बाबा हो गया वो. ऐसे लोग फसते हैं ना, म्हणून तथाकथित याच्यावरती जाऊ नये. दॅट्स व्हॉट प्रभुपाद इथे सांगतात तात्पर्यामध्ये. राईट. अशा प्रकारे हा योगी मग आता इथपर्यंत हा सेक्शन पूर्ण झाला, श्लोक नंबर 15 पर्यंत, बेसिकली 7 पासून ते 15 पर्यंत, की आपण सुरुवात कुठनं केली होती, 7 to 15, की त्याने आसन स्थित करावं, जास्त उंच नाही, जास्त कमी नाही,
एकांतामध्ये राहावं, ब्रह्मचारी व्रत पालन करावं, ध्यान करावं परमात्म्यावरती, आणि तो परमात्म्याला प्राप्त करेल. ह्या श्लोकात सांगितलं, जसं सांगितलेलं आहे, मत्स्थाम अधिगच्छति. मग आता प्रभुपाद ह्या भगवंत ह्यानंतर याने काय केलं, भगवंतांनी सांगितलं फायनल स्टेज योगा अभ्यास की, पण आता पुन्हा भगवंत काय करतात, रिवाइज करतात, पुन्हा खालच्या स्टेजला येतात आणि पुन्हा खालून आता वरती जातील, पुन्हा योगा लॅडर मध्ये सांगतील की ओके फिर से बताता हूं मैं अर्जुन, माइंड को कैसे कंट्रोल करना है, माइंड कितना इंपॉर्टेंट है. देन अगेन ही स्टार्ट्स फ्रॉम श्लोक नंबर 16 to 24, 16 ते 24 ह्या श्लोकांमध्ये भगवंत पुन्हा सांगतील की कशा प्रकारे त्यांनी मनावरती कंट्रोल केलं पाहिजे, योगा अभ्यास केला पाहिजे. राईट, श्लोक नंबर 16 वाचा. कोण वाचेल? कल्पना चौधरी माझी, तुम्ही वाचा. वाचा श्लोक नंबर 16. हरे कृष्ण प्रभुजी, दंडक प्रणाम. नश्यन्तनस्तु योगेस्ति न चोकन्तन मनशन्तन न शांति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. हे अर्जुन, जो अत्यधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, तो जो अतिशय झोपतो किंवा पुरेशी झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता एक सामान्य प्रिस्क्रिप्शन आहे, हे प्रत्येक योगाभ्यासाला प्राप्त होईल, भक्ती योग असो किंवा कुठल्याही प्रकारचा योग असो. दीज आर इन जनरल इन्स्ट्रक्शन्स. कोण व्यक्ती योगा करू शकत नाही किंवा कोण व्यक्ती, भक्ती म्हणजे मोठा योगा आहे, भक्ती योगा. कोण व्यक्ती योगी बनू शकत नाही किंवा भक्त योगी बनू शकत नाही, जो जास्त खाईल. फीस्ट भेटला तर खाओ. प्रभुपाद ने कहा है, ईट योर वे बैक टू गॉड हेड. उसी प्रभुपाद ने बाद में कहा कम खाओ, ज्यादा मत खाओ. पहले प्रभुपाद ने कहा भर भर के खाओ, जितना खाना है खाओ, है ना. प्रभुपादांचे जुने तुम्ही जर ऐकले असतील ते ना, टेम्पलचे आपले इस्कॉन टेम्पलच्या एंट्रन्सला म्हणजे प्रवेशद्वार असतो ना मंदिराचा, तिथे एक डब्बा भरून असायचा इस्कॉन बुलेट्सचा, बेसिकली गुलाबजामुन. डब्बा भरेला असायचा. क्यों? जो भी टेम्पल छोड़ना चाहता था, वो जब दरवाजे के पास पहुंचता था, एक बार सोचता था इस्कॉन बुलेट, इस्कॉन छोड़ दूंगा तो मिलेगा नहीं, नहीं नहीं नहीं, इस्कॉन बुलेट चाहिए. प्रभुपादांनी काय करून लोकांना भक्तीत टिकवलेलं आहे. मग तो घ्यायचा, हा नाही इस्कॉन बुलेट, वाव, आय कांट लिव्ह विदाउट इट. दिस इज ऑल्सो हायर टेस्ट. बट हायर टेस्ट आपल्याला कधी कळले पाहिजे, जेव्हा आपण त्या गुलाबजामुन न बघता कृष्ण बघू. आता आपण काय बघते, गुलाबजामुन. अरे गुलाबजामुन नहीं है मेरे लाल, वो कृष्ण है. कृष्ण गुलाबजामुन के रूप में आए हैं, कृष्ण रोटी के रूप में आते हैं, कृष्ण सब्जी के रूप में आते हैं. जो भी आपकी फेवरेट सब्जी है, मेरी मेथी की है. मधुसूदन प्रिया माताजींनी पाटा वरवंटा दिलाय, अजून ओपनिंग झालं नाहीये. त्या बिचारा पाटा वरवंटा घेऊन नाशिक वर नाही येताना ठेवलंय, अजून ओपनिंग करत आता एक दिवशी चटणी बनवेल त्याच्यावरती. राईट, पण ते चटणी नाही, त्यात भगवंत आहेत. राईट, जो व्यक्ती अशा प्रकारे बघू शकत नाही तो काय करतो, खा लो यार, यू नो कितना भी खाना है तो एक दिन मरना ही है ना, खा के मरो, इससे अच्छा है. लोगों का फिलॉसॉफी है. राइट, पण भगवंत ते म्हणतात जो ज्यादा खाएगा बड़ा प्रॉब्लेम है. क्योंकि क्या होता है, आपली बॉडीची जी एनर्जी आहे ती एनर्जी कशा करताय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, भगवत नाम जप करण्याकरता दिलेली आहे. पण ती एनर्जी जो खाल्लेला एक्स्ट्रा प्रसाद आहे त्यालाच पचवण्यामध्ये जाते. माहितीये का तुम्हाला, एक्स्ट्रा खाल्लं ना तर बॉडीला एक्स्ट्रा काम करावं लागतं ओव्हर टाइम. आणि मग चॅन्टिंग करताना हा हू जे की बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना होतं. वाय? बिकॉज इधर इररेग्युलेटेड स्लीप और इररेग्युलेटेड इटिंग. रात्री 10 वाजता जर तुम्ही एवढा 56 भूक खाल्ला, बिचारा बॉडीला पण टाइम भेटला म्हणजे पचवण्याचा. कमीत कमी 7-8 तास लागतात, मला वाटते 6-7 तास 8 तास लागतात तिला पचवायला. चॅन्टिंग करताना हरे कृष्ण हरे बोल हरे कृष्ण. डायरेक्ट मोबाईल वरती डोकं आपटलं जात. झूम चालू आहे, डोकं आपटलं, अरे सेशन बंद हो गया, क्या हो गया.
मीटिंग एंड हो गया, अरे बाप रे, राइट। ज्यादा खाने से प्रॉब्लम है। आणि भगवंत म्हणतात, अच्छा तो कोई बोलेगा कि नहीं नहीं खाना बहुत ज्यादा खाना नहीं चाहिए, कम खाने का, इतना खाने का, वो भी बड़ा प्रॉब्लेम है। काय काय लोक खातच नाही म्हणजे मग ते लोक 16 माळ झाले की हो गया, सेवा हो गया मेरा आज का चैंटिंग, झाड़ू पोछा करो मंदिर में, नहीं एनर्जी नहीं है मेरे अंदर, राइट। दीज आर टू एक्सट्रीम्स, ईटिंग टू मच आणि ईटिंग टू लेस, दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे, राइट। आणि तसंच प्रभात म्हणतात, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, प्रभात म्हणायचे एक्चुअली जो ज्यादा सोता है वो क्या होता है, लेझी बन जाता है, आलसी। जास्त झोपल्याने आळस येतो आपल्या शरीरामध्ये, तमोगुण जास्त प्रवेश करतो। और जो ज्यादा कम सोता है वो क्या होता है, पागल बन जाता है, क्रेझी। मी बघितलं जे लोक कमी झोपतात ते लोक असे चिडचिडे होतात, छोट्या गोष्टी चिडचिड करणार का, कारण एक बेसिक मटेरियल नेसेसिटी सुद्धा पूर्ण झाली नाहीये। बेसिक नेसेसिटी काय, भौतिक शरीराची झोप एक बेसिक नेसेसिटी आहे, ती जर पूर्ण झाली नाही आपण जगू शकत नाही झोपेशिवाय। तुम्ही जरा 1-2 दिवस ट्राय करा, एक दिवस झोपू नका फक्त, बघा दुसऱ्या दिवशी काय हालत होते दिवसभर। प्रभूजी जयंतीना दंडवत प्रणाम प्रभूजी। ज्यांना प्रभूची जास्त सेवा असतात, जसं मी माझं उदाहरण देते प्रभूजी, मी डेली 2ला उठते ना, माझी झोप कमी, मी रोज डेली 3-3.5 तास झोपते प्रभूजी, आणि दिवसभर सेवा असतात मला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत। आता पण मी भगवंतांना झोपवते, मी भगवंताला शयन देते, आणि 10:30ला मला मी डेली झोपते प्रभूजी, तर माझी झोप अतिशय कमी होते। पण चिडचिडा पण असं एवढं नाही प्रभूजी, कारण टाइमच नाही मला सेवेत, मला हे म्हणजे थोडस। कुणीही मधुर ब्रज माताजींची नकल करू शकत नाही, कोणी करायचा प्रयत्न करू नका। मला थोडस मला हा प्रश्न पडला की माझी झोप कमी होते, परंतु सेवा जास्त असल्यामुळं मला दुपारी पण, आता अगोदर मी थोडी तरी रेस्ट घ्यायची, पण आता नाही मला मिळत प्रभूजी। ओके, कृष्ण माताजी, प्रभूजी दंडवत प्रणाम, बोलते थोडस, कारण आरामात बोला। की ते सतत भगवंतांच्या चिंतनात असतात ना, म्हणून त्यांच्यामध्ये ते गुण नाही आहेत प्रभूजी। माताजी नाही त्यांची झोप भगवंत पुरी करतात। नाही प्रभूजी, फक्त मला थोडासा विकनेस येतो, त्यामुळे थोडस चिडचिडपणा नाही होत, पण प्रभूजी विकनेस येतो जास्त सेवेमुळे। हरे कृष्ण। प्रभूजी तुम्ही आता म्हटले ना, आणि की आपण ज्यावेळेस जास्त खातो पण आपल्याला त्यावेळेस म्हणजे आपला जप होत नाही किंवा आळस येतो आपल्यामध्ये जास्त खाल्ल्याने, आणि कमी खाल्ल्याने आपल्यामध्ये परत हे होतं, विकनेसपणा जाणवतो। पण ज्या वेळेस आपण एकादशी वगैरे असली ना प्रभूजी, तर त्या दिवशी आपला उपवासच असतो, पण त्या दिवशी जप जास्त होतो। जेवढे आपण खाऊन जप नाही करू शकत, तेवढा उपवास करून जास्त कमी अन्न जर पडत असेल तर त्या दिवशी जप जास्त होतो उलट, आणि उत्साही असतो उलट अजून। मग ते 15 दिवसात नाही एकदा, दररोज नाही, तुम्ही दररोज ट्राय करून बघा। हरे कृष्ण प्रभूजी। ऍक्च्युली मला जर एक विचारायचं होतं की म्हणजे प्रसादाबद्दल, प्रभूजी कितीतरी महिने होऊन गेले मी अन्नच घेतलेलं नाहीये, फक्त मी प्रभूजी फ्रुट्स खाते, ज्यूस पिते, आणि ड्राय फ्रुट्स नाही खात प्रभूजी, दूध नाही घेत, स्वीट नाही खात, 1 चम्मच मी शक्कर पण नाही खाल्ली प्रभूजी बऱ्याच दिवस झाले, आणि तेल नाही मी प्रभूजी खात, भाकरी नाही, चपाती नाही, मी यांना फक्त ज्यूस पिते प्रभूजी, फ्रुट्स खाते, आणि डाळ फक्त मी बॉईल करून खाते प्रभूजी, त्याच्या व्यतिरिक्त मी अन्न काहीच घेत। काय काय लोकांची बॉडी सूट करते, बट नॉट ऑल। त्रास झाला पहिल्यांदा थोडा, पण आता नाही प्रभूजी, आता सवय झाली, कारण सेवेमुळे ना जर अन्न जास्त घेतलं ना प्रभूजी तर मग मला सेवा नाही होणार। करेक्ट, काय काय लोकांची बॉडी सूट करते, सगळ्यांची करत नाही। मी एक ठिकाणी क्लास घेतो, त्या ठिकाणी पण एक आहेत कपल, ते म्हणतात की आम्ही, आणि एक मुलगी आहे 20-25 वर्षाची मुलगी असेल, ते म्हणते आम्ही फक्त फ्रुट्स वरती राहतो, ओनली फ्रुट्स। मी म्हटलं अरे मुझे फ्रुट्स मत दो अभी इधर, मुझे डोसा इडली भी बनाया होगा सब प्रसाद दे दो मुझे। तर ऑफकोर्स काही लोकांची बॉडी सूट करते, बट नॉट ऑल। आणि काही लोकांचं तसं एक हे असतं, एक डिटर्मिनेशन असतं, आणि एक त्याचं एक लाईफस्टाईल त्यांनी बनवली असते, दे कॅन ऍडजस्ट, बट बाकी लोक नाही करू शकत। म्हणून कुणीही कुणाची नकल करू नये, ज्याला जे जमतं त्यांनी करावं, आणि तुम्ही कधी कधी जर तुम्हाला त्रास होत असेल तर मेडिकल ऍडवाइस पण घ्यावा, राईट? येस प्रभूजी।
त्याची आमच्यासाठी पण प्रार्थना करा. मी प्रभू गोष्ट विचारायची होती, लेडीज शालिग्रामची सेवा करू शकतात का प्रभूची? इस्कॉन डीटी मिनिस्ट्रीला विचारायला लागेल. कारण माझ्याकडे नेपाळवरून आज शालिग्राम आले प्रभूजी. काय करतात, काय झालं? एक सुदर्शन आहेत आणि दोन आहेत शालिग्राम. एक सुदर्शन आहेत, त्याच्यावरती सुदर्शन चक्र आहे आणि एकावरती भगवंताचं मुख आहे प्रभूजी. करतात ना बऱ्याच इस्कॉन मंदिर मध्ये, फॉरेन मध्ये जिथे कोणीच पुजारी नाही, ब्रह्मचारी नाही, ते लोक तिथे सेवा कोण करतं? सगळ्या माताजीच करतात. कारण घरामध्ये प्रभूजी माझ्याशिवाय सेवेला कोणीच नाहीये. प्रभूजी आहेत पण त्यांना रात्रीची ड्युटी असते, त्यामुळे ते सकाळी पहाटे सेवा नाही करू शकत. व्यवस्थित करू शकते ना प्रभूजी? घरामध्ये काही रेस्ट्रिक्शन नाही, घरामध्ये करू शकतात, नो प्रॉब्लेम. मी एका मिनिटासाठी तुम्हाला दर्शन दाखवू शकते प्रभूजी? दाखवा दाखवा. एक मिनिट प्रभूजी. त्यांना झोपवतच होते. येस येस, दाखवा. एक मिनिट प्रभूजी. हे वृंदावन मधले गोस्वामी लोक आहेत ना, त्यांच्या परंपरेमध्ये आहेत, ठीक आहे. पण आपण वृंदावन मध्ये नाही होत, तर आपण कोणीही मातांची नकल करू नये. एक मिनिट प्रभूजी, मला. येस येस, चालेल चालेल. हे बघा प्रभूजी. हरे कृष्ण. हे आहेत ते सुदर्शन आहेत, त्यांच्यावर चिन्ह आहे प्रभूजी. मी तुम्हाला फोटो काढून पाठवले. आणि हे ते भगवंताचे मुख आहेत प्रभूजी. आपल्या ग्रुपवरती पाठवा. बरोबर फोटो मध्ये येईल नंतर ग्रुप. हे बघा प्रभूजी. माताजी आम्हाला दाखवा ना. हरे कृष्ण. हरे बोल. हरे कृष्ण. दिसत नाही माताजी, नाही का? सगळ्यांना दिसेल नंतर ग्रुप वरती येईल फोटो तेव्हा. आता दिसले प्रभूजी? हा, मला दिसत आहेत. आता दिसत होते. दाखवा जरा प्लीज प्लीज. एकावरती चक्र आहे भगवंताचं आणि एकावरती मुख आहे. त्याच्यामध्ये प्रभूजी तेल किती जरी टाकलं ना आपण मालिशला, तरी ते घेतात आतमध्ये, म्हणजे ते त्यांच्या मुखातून प्रभूजी. येस, भगवंतांचं साक्षात दिव्य दर्शन आहे ना. हरे कृष्ण. थँक्यू सो मच. हरे कृष्ण प्रभूजी. तर हे माताजीच्या शक्तीचं कारण आहे. आपल्या घरी कुणाकडे शालिग्राम नाहीये, तर आपण 6 तास झोपावं. राईट. सो लाईक दॅट. मग इथे प्रभुपाद म्हणतात की जो ज्यादा, तर एक्सेप्शन असतात काही, माताजी वन ऑफ द एक्सेप्शन. पण इन जनरल आपण जेव्हा ॲज अ रुटीन फॉलो करतो, मेट्रोमध्ये राहतो आपण, शहरामध्ये आपण ऑफिस वगैरे जाता, तुम्ही घरामधले कामं करता. सो प्रभुपाद म्हणतात की जो ज्यादा सोता है वो क्या होता है? लेजी हो जाता है. जो कम सोता है वो क्रेजी हो जाता है. लेझी अँड क्रेझी. राईट. म्हणून आपल्याला बॅलन्स पाहिजे. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे. ऍक्च्युली आय थिंक ह्या तात्पर्यामध्ये दिले, कुठे दिले? हा, प्रभुपादांनी इथेच दिलेलं आहे. येस. या तात्पर्याची शेवटची जी लाईन तुम्हाला दिसेल, शेवटच्या 3 लाईनीमध्ये, जो आवश्यकतेपेक्षा अधिक खातो त्याला झोपेत फारच स्वप्ने पडतात. राईट. जास्त खायला स्वप्न पडतात, माहिती का तुम्हाला? आणि यामुळे त्याला जरुरीपेक्षा अधिक झोपावे लागते. क्योंकि ड्रीम आया तो क्या होता है? सपना अच्छा लगता है, अच्छा लग रहा है और सोते रहो, अच्छा लग रहा है और सोते रहो. एंड दैट्स हाउ स्लीप आपली ड्रॅग होत जाते. जो 24 तासांपैकी 6 तासांपेक्षा अधिक झोपतो तो निश्चितच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे. तुम्ही म्हणाल की अरे बाप रे, हम तो सब तमोगुण से प्रभावित है, 6 घंटा से ज्यादा होते हम लोग. राइट. ऍक्च्युअली दिस इज व्हॉट प्रभुपाद गेव इन द पर्पोर्ट. पण तुम्ही प्रभुपादांच्या पर्पोर्टमध्ये बऱ्याचदा बघितलं, प्रभुपादांचा म्हणण्याचा आशय काय आहे? स्लीपलेस. इट्स नॉट जस्ट 6 hours. 6 hours स्टँडर्ड आहे. आणि तुम्ही अनुभव कराल की तुम्ही 6 तास चांगली झोप घेतली, तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. पण आपलं कसं असतं, आपण जर असं पकडलो, आता समजा 10 वाजता मला झोपायचं आहे, तर 10 ते 6 असे 6 तास पकडले जातात. आपण 10ला जर झोपायला गेलो तर तुम्ही तयारी करता, ओके आता कपडे चेंज केले, बेड बनवला, झोपण्यापूर्वी अलार्म लावायला गेलो आणि व्हॉट्सअप उघडला. किंवा झोपल्यावर लगेच झोप येत नाही ना, प्रिपरेशन असतं एक झोपण्याकरता. अर्धा तास लागतो कधी कधी काही लोकांना 1 तास पण लागतो झोप यायला. कारण एवढं रेस्टलेस आहे आपली दुनिया, एवढं आपण चंचल आहोत. मग तुम्ही जर 10ला झोपायला गेलात पण तुम्ही झोपता 11ला, मग तुमचे 6 तास कशी झोप पूर्ण होणार? दॅट्स वाय 6 hours इज ऍक्च्युअल 6 hours स्लीप स्ट्रेट. म्हणजे 10ला झोपला, फिनिश, 6ला उठला, तर दॅट इज फ्रेश.
आणि इव्हन समटाईम डिपेंडिंग ऑन युअर डिफरंट सायकोफिजिकल नेचर्स, काय काय लोकांना 7 तास पण झोप लागत असेल, काय काय लोकांना 8 तास लागत असेल. आता जे ऑफिसमध्ये एकदम परिश्रमवाले कार्य करतात, एखादा साईट इंजिनियर असेल, वस्तू उचलणे, भागदौड करणे, 12 तास ड्युटी आहे, त्याला 7 तास झोपली नाही होणार, त्याला 7 तास किंवा 8 तास किंवा 9 तास पण झोप लागेल. तर प्रभुपादांचा म्हणण्याचा आशय इथे असा आहे की 6 hours स्लीप म्हणजे बेसिकली आवर गोल, आपल्या जीवनाचा उद्देश आहे की आपण कमीत कमी झोपावं, जास्तीत जास्त वेळ भगवंतांना द्यावं. दॅट्स द पर्पोर्ट, राईट. आणि म्हणून तुम्ही बघाल कधी पण ना ते हे असतं ना, लेटर ऑफ द लॉ अँड स्पिरिट ऑफ द लॉ, हे आपल्याला कळलं पाहिजे. स्पिरिट ऑफ द काय असं म्हणतात ना, म्हणजे बेसिक सांगण्याचा अर्थ आहे की तुम्हाला त्याचा आशय समजला पाहिजे. उगाच एखाद्या गोष्टीला जस्ट कॉपी करू नये ॲज इट इज. आशय काय, जसं तुम्ही कधी कधी ऐकायला भक्त काय म्हणतात, अरे फास्ट चॅन्टिंग करेगा तो जल्दी पूरा हो जाएगा. तो किसी को जमता है, किसी को नहीं जमता है. मी बराच प्रयत्न केला, बरीच वर्ष. मॅक्सिमम जर एकदम कॉन्सन्ट्रेशन केलं तर 8 मिनिटं, नाहीतर मग 10 मिनिटं रेग्युलर असतात माझ्याकरता. मग कधी कधी ना काय काय भक्त 1.5 तासामध्ये जप करून उठतात, त्यांना बघून स्ट्रेस येतो. अरे हो गया चैंटिंग पूरा, मेरा तो अभी और 1 घंटा चलने वाला है. रिलैक्स. चैंटिंग फास्ट करना या स्लो करना गोल नहीं है. गोल इज टू रिमेंबर कृष्ण. चॅन्टिंग करताना आपल्याला भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे, ह्याचाच उद्देश आहे. भले 2 मिनिटं एक्स्ट्रा लागतील, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर कम्फर्टेबल असाल, नाही तर एवढा फास्ट चॅन्टिंग करतो, बेचारा त्याला श्वास घ्यायला वेळ भेटत नाही. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, तुम्हाला भगवंत कुठे आठवतील? मग तुमचा वेळ पूर्ण अटेन्शनच श्वास प्रक्रियेवरती चाललेला आहे. आपण अष्टांग योगी नाहीयेत. श्वास प्रक्रियेवर ध्यान करण्या करता, अंदर श्वास बाहर श्वास. जिसको जमता वो कर सकते हैं, जिसको नहीं जमता नहीं कर सकते. सबका बॉडी सबका टंग अलग अलग आहे. काय काय लोकांचं उच्चारण असं असते की त्या उच्चारणामध्येच वेळ लागतो. हरे कृष्ण 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 हरे हरे. काय काय लोक हरे कृष्ण 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 हरे. ते लोक लागत असते तर मग करतात ना, करत असतील काय लोक. तुम्हाला जमत सी रिझल्ट बघितलं पाहिजे आपण. चैंटिंग करने के बाद मैं ब्लिसफुल नॉट दैट गोल. चैंटिंग करने के बाद मुझे शुद्ध अनुभव हो रहा है क्या, मेरे भगवान के प्रति प्रेम बढ़ रहा है क्या, भक्तों से प्रेम बढ़ रहा है क्या, मुझे अच्छा अनुभव आ रहा है क्या, आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त हो रहा है क्या मुझे. दिस इज द साइन ऑफ गुड चैंटिंग. मग तुम्ही 5 मिनिटांमध्ये करा किंवा 7 मिनिटांमध्ये करा किंवा 10 मिनिटं किंवा 8 मिनिटं. ऑब्व्हियसली 10 मिनिटाच्या पुढे जायचं नाही, म्हणजे झोपेत चाललेले जप. त्याला 11, 12, 15 मिनिटं लागतात, म्हणजे समजून घ्यायचं की झोपेमध्ये म्हणजे चॅन्टिंग मध्ये 2-3 मिनिटं आरामात झोपून काढले. 5 मिनिटं पण झोपतात कधी कधी लोक. तर प्रॉब्लेम असा नाहीये की झोप समजा आली जातात, ते काय प्रॉब्लेम नाहीये. बट सांगण्याचा अर्थ असं की फास्ट चॅन्टिंग किंवा स्लो चॅन्टिंग किंवा कमी झोप किंवा जास्त झोप हा जीवनाचा उद्देश नाहीये. उद्देश आहे की आपल्याला भगवंताची भक्ती करण्याकरता शरीर फिट ठेवायचं आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही शरीर फिट ठेवू शकता त्या प्रकारे तुम्ही भक्ती करा. जर तुम्ही 8 तास झोपून फ्रेश राहता, फिट राहता सेवा करण्याकरता, झोपा, काय प्रॉब्लेम नाहीये. पण 8 तास झोपून आणखी तुम्हाला हा हो करत असाल जपामध्ये, समजून घ्यायचं की एक्स्ट्रा झोप चाललेली आहे उगाच. राईट. सो दॅट्स वाय इथे प्रभुपाद म्हणतात की 6 तासांपेक्षा अधिक झोपतो तो निश्चित तमोगुणांद्वारे प्रभावित झाले. तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो, असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही. राईट. सो ऑल ऍक्टिव्हिटीज प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये बऱ्याच क्लिअर केलेलं आहे. इव्हन अगोदर सुद्धा प्रभुपाद म्हणतात की आपण सुरुवातच प्रभुपादांची अशी आहे, या ठिकाणी योगीजनांसाठी आहार आणि निद्रा याचे नियमन सांगितले आहे. अतिशय खाणे म्हणजे प्राण रक्षणाकरता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन खाणे. तुम्हाला कळलं का? तर लोग जीने के लिए खाते हैं कि खाने के लिए जीते हैं, ये हमें देखना पडेगा. प्रभुपाद काय म्हणतात, प्राण रक्षणाकरता. म्हणजे काय, बॉडी और सोल दोनों को साथ में रखने के लिए जितना आवश्यक खाना है खा लो भाई. साथ में माइंड भी इंक्लूड कर लो, माइंड को भी साथ में रखना है, क्योंकि माइंड बोलेगा आज थोड़ा पकोड़ा खिलाओ यार, नहीं तो आप बोलेंगे मधुर ब्रजवातांसारखे काही एक्सेप्शन असतात. नॉट एनीबडी कॅन अँड एव्हरीवन कॅन इमिटेट दॅट. राईट. आणि प्रभुपाद पुढे ऑफकोर्स प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे, मनुष्याने मांस खाण्याची गरज नाहीये, नॉट लाईक दॅट अँड सो फोर्थ. राईट. आणि अजूनही पुढे लाईन लिहिली प्रभुपादांनी, मध्यभागी म्हणतात प्रभुपाद, श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्नपदार्थ मनुष्याने ग्रहण करणे सर्वोत्तम आहे. राईट. नंतर प्रभुपाद
जो मनुष्य स्वतःच्या वैयक्तिक काल्पनिक उपवास पद्धतीद्वारे कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो तो योगा अभ्यास करू शकत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि याप्रमाणे तो योगा अभ्यास करण्यास योग्य नसतो. लाईक दॅट ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करून बेसिकली खाणे पिणे नियमन करणे झोप नियमन करणे याचा उद्देश एकच आहे की आपण जास्तीत जास्त वेळ भगवंताने सेवे करता द्यायचा, कमीत कमी वेळ शरीर करता द्यायचा. राईट. इट इज लाईक समथिंग चैतन्य चोळ म्हणतात की अजून आपल्याकडे आहेत 5-10 मिनिटं. आपण लेट चालू केलं होतं ना, अजून 5-10 मिनिटं आहेत ना. बोला हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे. 10 मिनिटं तर नक्कीच आहेत आपल्याकडे. राईट. मग इथे प्रभुपाद लिहितात, सॉरी चैतन्य म्हणत होते की बेसिकली स्पिरिच्युअलिस्ट इज मायझर. आध्यात्मिक मध्ये कसा असतो, कंजूस असतो. काय काय जगामध्ये लोक कंजूस असतात, पैसा बचा के रखना है. तो उसी प्रकार डिवोटी कैसा रहता है, कंजूस रहता है टाइम के मामले में. डिवोटी टाइम को क्या करता है, बहुत ही सावधानी से यूज करता है. इट इज समथिंग लाइक से फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत आयुष्यामध्ये त्या अशा प्रकारे करायच्या की मिनिमम टाइम आपलं स्पेंड होईल. आणि लक्षात ठेवा ना, आता समजा तुम्ही बाथरूम मध्ये गेला, तुम्ही बाथरूम मध्ये जाता कधी कधी ब्रश का, आमच्या इथे बाथरूम मध्ये जेव्हा मी सकाळी जातो तेव्हा ते आमचे स्टाफ लोक आहेत ते आरशामध्ये बघून ब्रश करतात. जोपर्यंत ब्रश फ्रंट होत ना आरसा बघत असतात, जणू काही आरशामध्ये बघायला दात पांढरे उठतील. आरशामध्ये बघून दात घासले दात पांढरे होतात का, पण आरशामध्ये बघत दात घासणार. आपल्या कोणी बघत असतील, कोणाला मला आक्षेप नाहीये. आपापल्या बाथरूम मध्ये आरसा असावा, तुम्ही जे करत दात घासत असाल नो प्रॉब्लेम. पण तुम्ही बघितलं लोकांची टेंडन्सी असते 5-10 मिनिटं बघत बसणार, घासत बसणार दात. आंघोळ करताना पण काय काय लोकांच्या घरामध्ये मोठे मोठे आरसे असतात बाथरूम मध्ये, बघत बसणार मी कितना सुंदर हूं क्या हूं. असं करता वेळ किती जाईल आपल्या आयुष्यामध्ये. इट इज समथिंग लाईक जसं तुम्ही कधी एखादी कार गॅरेज मध्ये घेऊन जातात धुण्याकरता. तुम्ही गॅरेज मध्ये कार धुवायला दिली तर तुम्ही थोडी तुम्ही तिथे बघत बसता कार धुईपर्यंत. मेकॅनिक कसा कार धुतो बघत बसता का तुम्ही? 1 तास तो धुवेल, पाणी टाकेल, साबण लावेल. तुम्ही आपलं जाताना आपलं काय काम असेल ते करून येतं. राईट. ही शरीर काय कार आहे, ह्याला तुम्ही धुवायला घालता तर कशाला बघत बसता? पटकन धुवून घ्या आणि आपलं निघा बाहेर. अशा प्रकारे एक अध्यात्मवादी व्यक्तीला he has to be very careful, very serious. राईट. अदरवाईज आपण योग व्यवस्थित करू शकणार नाही आणि अध्यात्मामध्ये पुढे वाढू शकणार नाही. म्हणून प्रभुपाद पुढे भगवंत पुढे लिहितात. 17वा श्लोक फार फेमस श्लोक आहे. श्लोक नंबर 17 वाचा. राधिका किशोरी माताजी 17वा श्लोक. राधिका किशोरी माताजी नाशिक वाचा. श्लोक नंबर 17. हा. हरे कृष्ण प्रभू. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवति दुःखः. जो मनुष्य आपल्या आहार निद्रा विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असतो तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. यस. हरे कृष्ण. जो व्यक्ती रेग्युलेटेड आहे तोच स्टडी होऊ शकतो लाईफ मध्ये. जो रेग्युलेटेड नाहीये स्टडी होऊ शकत नाही. राईट. म्हणजे किती गोष्टी दिल्यात बघा. आहार निद्रा विहार किंवा करमणूक आणि कर्म करण्याच्या सवयीत नियमित असणे जरुरी आहे, नाहीतर अदरवाईज चॅन्टिंग करताना हरिबोल 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 होईल. किंवा लेक्चरला बसाल पूर्ण नोट्स बनवा. काय काय लोक नोट्स बनवायला घेतात लेक्चर मध्ये. ते अमोगले एक क्लिप आहे त्यामध्ये म्हणतात ते नोट्स कम बनता है नकाशी ज्यादा बनता है. क्योंकि पेन जो रखा है वो बार बार गिरने की वजह से इतना इधर उधर घूमता है कि पूरा दुनिया का नकाशा बन जाता है उसके ऊपर. फिनलैंड, आयरलैंड, न्यूजीलैंड, ऑस्ट्रेलिया, इंडिया. आणि ते ग्राफिकली वर्णन करते मतलब इतना राल टपका देते हैं, राल टपक टपक के पूरा बुक भीग जाता है, खराब हो जाता है. सी एक असे लक्षण आहेत बिकॉज ऑफ लेस स्लीप. राईट. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की आहार निद्रा विहार आणि करुण याच्यामध्ये काय पाहिजे, बैलेंस पाहिजे. राइट. तुम्हें म्हणाल कि अच्छा ये डिस्क्रिप्शन योगी का दिया जा रहा है, योगी क्या एंटरटेनमेंट करता है फॉरेस्ट में, उसके लिए क्यों कहा गया है? ठीक है, नींद समझ सकते हैं हम लोग, आहार भी समझ सकते हैं, लेकिन कर्मणुक क्यों, एंटरटेनमेंट क्या है योगी के लिए?
योग्याचं एंटरटेनमेंट काय असतं फॉरेस्टमध्ये, कारण ती प्रोसेस एवढी रिगरस आहे. कडक राहणे, पाठ ताट, मान ताट, श्वासावरती है ना, ब्रीदिंग वरती कंट्रोल है, ध्यान करने, तो उसको थोड़ा ब्रेक लगता है. अभी योगी ब्रेक क्या लेगा, थक जाएगा तो नेचर वॉक करेगा. सी दिस इज सात्विक ब्रेक. जाएगा, थोड़ा घूमेगा, पेड़ पौधे देखेगा, पंछी देखेगा, फिर आके बैठेगा. नॉट लाइक अस. आपलं एंटरटेनमेंट काय आहे, आपला ब्रेक म्हणजे काय, चलो वॉटर पार्क, सबका महापानी. जावा तुम्ही कुठे जात असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण एंटरटेनमेंट असं असावे की जे आपल्याला पुन्हा स्पिरिच्युअल लाईफ होतं ट्रॅक वरती आणेल बॅक. असं नाही की अरे 1 महीना भक्ति किया, अभी अगले 1 हफ्ता पूरा मैं ना इतना पिक्चर देखना चाहता हूँ, इतना मूवी देखना चाहता हूँ कि पूरा मैं खत्म करना चाहता हूँ मेरा जितना भी भक्ति किया था. नॉट लाईक दॅट, राईट. म्हणून प्रभात इथे तात्पर्यामध्ये देतात, आहार, निद्रा, भय आणि मैथून या शारीरिक गरजांच्या अतिरेकामुळे योगाभ्यासातील प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. इंग्लिशमध्ये मस्त लिहिलं आहे, इट कॅन ब्लॉक युअर ऍडव्हान्समेंट इन स्पिरिच्युअल लाईफ. आहार, निद्रा, भय आणि मैथून या मनुष्याच्या गरजा आहेत, पण त्या एकदम लिमिटमध्ये घेतल्या पाहिजेत जेवढ्या आपल्याला आवश्यक आहेत आणि शास्त्रांप्रमाणे, धार्मिक क्रियांप्रमाणे, राईट. लाइक दैट. सो एंटरटेनमेंट भी अपना सात्विक होना चाहिए, जितना चाहिए उतना ही. आणि प्रभुपाद लिहितात, आहाराबद्दल लिहिलेलं आहे तात्पर्याच्या 2-3 लाईनीमध्ये पहिल्या. नंतर निद्रेविषयी लिहिलेलं आहे. प्रभुपाद लिहितात निद्रेविषयी सांगायचे तर कृष्ण भावना, मनुष्य सतत कृष्ण भावना भावित कर्मामध्ये दक्ष असतो आणि म्हणून निद्रेत घालवलेला वेळ, अनावश्यक काळ त्याच्यासाठी मोठा हानीप्रमाणेच असतो. बरोबर आहे का नाही. जेवढी झोप तेवढा वेळ आपला वाया गेला. झोपेमध्ये काय करतो आपण, नथिंग. म्हणजे जेवढा आपण झोपतो तेवढी वेळ वाया गेलेली आहे. म्हणजे जेवढा आवश्यक आहे तेवढंच झोपावं, एक्स्ट्रा झोपू नये, राईट. इव्हन तुम्ही ते कोटेशन ऐकलं असेल याचं, चाणक्य पंडितचं सुंदर कोटेशन आहे. आणि त्याला एक उदाहरण देतात. समजा तुमच्याकडे कोणी आला असे फॉर एक्झाम्पल, आणि तो म्हटलं की प्रभुजी 10,000 रुपया दो ना मुझे थोड़ा, तो आप ऐसे दे देंगे उसको? कितना क्रॉस वेरीफाई करेंगे, क्यों चाहिए, किस लिए चाहिए, कहाँ देना है, किस लिए देना है, अच्छा कल देता हूँ जाओ. 10 वेळा आपण घरी विचार करू बसून देना है कि नहीं देना है इसको, है ना. दिया तो पता नहीं है तो मेरा दोस्त, लेकिन वापस देगा नहीं देगा या कैसे इस्तेमाल करेगा, क्या करेगा. वी डोंट गिव इझिली बिकॉज दॅट इज असेट. सिमिलरली चाणक्य पंडित म्हणतात, आयुष्य क्षणे कोपी न लभ्यते स्वर्ण कोटि भी. हजारों सोने की मुद्रा देने के बाद भी समय हमें वापस नहीं मिल सकता. और समय ऐसा है, सी ह्या जगामध्ये कदाचित तुमच्याकडे धन असेल, लक्ष्मी असेल, पैसा असेल, तुम्ही त्याला म्हणणार की मी जपून ठेवतो, मी खर्च करणार नाही. पण टाइम असा आहे की त्याला तुम्हाला खर्च करावाच लागतो. इजंट इट. तुम्ही असं नाही म्हणू शकत टाइम अभी 9:15 हो गया ना, 9:15 से 10:15, 1 घंटा रुक जा, मैं तेरे को एफडी में रखता हूं, 1 घंटे बाद यूज करूंगा, मैं कल यूज करूंगा. ऐसा होता है क्या कभी? टाइम को हम स्पेंड होने से या खर्च होने से बचा नहीं सकते. वो खर्च होते ही जाता है, होते ही जाता है, होते ही जाता है. दिस इज द पावर ऑफ टाइम. यू कांट स्टॉप. तो अभी जिस चीज को हम स्टॉप नहीं कर सकते और वो इतना इंपॉर्टेंट चीज है, उसको कितना कॉशियसली, कितना केअरफुली यूज करना चाहिए हर क्षण. म्हणून प्रभुपादांनी मध्ये कोट केलेलं आहे, अव्यर्थ कालत्वम. त्या तात्पर्यामध्ये लिहिले बघा, अव्यर्थ कालत्वम. अव्यर्थ कालत्वम म्हणजे तुम्ही बघितलं होतं ना तो व्हिडिओ गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचा, झोपेमध्ये आरती करत होते. सी दिस इज व्हॉट अव्यर्थ कालत्वम. म्हणजे एवढं प्रॅक्टिस झालेली आहे अभ्यास करून, किंवा मोर दॅन दॅट इज अ सिद्ध, नित्य सिद्ध, यु नो, की ही कॅन्ट स्टॉप, इज ऑलवेज डुईंग भक्ती, राईट. आणि आपण जिवंत असताना पण करत नाही भक्ती. हे लोक निद्रेमध्ये पण भक्ती करतात. म्हणून प्रभुपाद मध्ये लिहितात, कृष्ण भावना भावित मनुष्य हा भगवत सेवेमध्ये युक्त झाल्यापासून आपल्याला वाया गेलेला एक क्षणही सहन करू शकत नाही. म्हणून तो केवळ अत्यावश्यक तितकेच झोपतो. या बाबतीत त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे श्रील रूप गोस्वामी. रूप गोस्वामी किती वेळ झोपायचे माहिती का तुम्हाला? कधी कधी प्रभुपाद म्हणतात 1-2 तास, कधी कधी ते पण नाही, ते पण भेटायचे नाही. आणि किती घ्यायचे रघुनाथ गोस्वामी प्रसाद, हे ना, एवढंच बटर मिल्क बस. आणि प्रभुपाद वॉर्निंग देतात, जसं तुम्हाला मी अगोदर सांगितलं, डोंट इमिटेट. प्रभुपाद म्हणतात, कुठे गेला हरिदास ठाकूर हे, आणि दुसरं उदाहरण दिलं हरिदास ठाकूर. हरिदास ठाकूर हे आपल्या जपमाळेवर प्रतिदिन 3 लाख वेळा जप केल्यापासून प्रसादही ग्रहण करत नसत. असं तुम्हाला बोलले तर तुम्ही उडून जाल हवेत. 16 माला के उतना बोलेगा तो भी हो गया हरी बोल.
192 क्या आणि आपको प्रभुपादांनी बऱ्याच सांगितलेलं आहे की आपण गोस्वामींना इमिटेट करू नये. अगर हमने इमिटेट किया तो मर जाएंगे हम लोग, डेथ हो जाएगा हमारा. 2 दिन अगर आप सोएंगे नहीं, एक दिन सोएंगे नहीं, देखना आगे हालत खराब हो जाएगा. राइट. सो दैट्स व्हाई बॅलन्स अव्यर्थ कालत्व हे एनओडी मध्ये तुम्हाला दिसेल जेव्हा आपण स्टडी करू तेव्हा. लाईक दॅट. अशा प्रकारे सुंदर तात्पर्य तुम्ही वाचा. राहिलेले पॉईंट आपण नंतर डिस्कस करू नेक्स्ट टाइम. 2-3 पॉईंट बाकी आहेत ते आपण नंतर ह्याला घेऊ. राईट. तर अशा प्रकारे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव रेग्युलेशन इन लाईफ. विदाउट रेग्युलेशन देअर कॅनॉट बी स्टेडीनेस. शांतपणे जप करायचं आहे तर आपल्याला रेग्युलेशन पाहिजेच पाहिजे. नाही तर मग जप करताना झोप लागेल, जप करताना भूक लागेल. जे कमी खाल्लं असेल तर भूक पण लागतं जप करताना. आणि पूर्ण लक्ष मग कुठे जातं? प्रसाद, प्रसाद कब मिलेगा, हरे कृष्णा प्रसाद, हरे कृष्णा प्रसाद. चैंटिंग नहीं हो रहा है, प्रसाद की ओर ध्यान जा रहा है. सो एनी एक्सट्रीम इज वेरी डेंजरस. ज्यादा सोना, कम सोना. ज्यादा एंटरटेनमेंट, कम एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट करो, लिमिट में करो, और जो अच्छा है सात्विक वही करो. राइट. तर आपण बघूया पुढे नेक्स्ट टाइम, नेक्स्ट फ्रायडेला. त्याच्यावरती पुढे आणखीन बघू आपण आणि कशा प्रकारे भगवान त्याला पुढे जातात. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. कृष्ण. बोला प्रभुजी. प्रभुजी नवीन भक्तिशास्त्री चालू केलंय का आपण? नवीन नाही केलंय का बरं? समजलं आज आम्हाला, आता म्हणून विचारलं. मिसेसला करायचं आहे ना? नाही, नवीन नाही चालू केलंय मी. तुमची बॅच झाल्याशिवाय नवीन चालूच करू शकत नाही. अच्छा अच्छा. मला पण बॅलन्स करायला लागेल ना. युक्त आहार विहारस्य. तुमचे पेपर चेक करण्यामध्ये दिवस जातात माझे. आता पेपर पण एवढे वाढले. पहिले एकच पेपर व्हायचा, ऑल भक्तिशास्त्री, ऑल एक्झाम्स 1 क्वेश्चन पेपर. आमच्या वेळेला माहितीये का तुम्हाला? एनओडी, एनओआय, भगवद्गीता ऑल 1. आता कसं झालंय, 4 पुस्तकांचे 4 वेगवेगळे एक्झाम. त्यामध्ये पण भगवद्गीतेचे पहिले 6 असायचे, 3 असायचे. फर्स्ट 6, सेकंड 6, थर्ड 6. 6 अध्याय. आता तुम्हाला मी कमी करून दिले. म्हणजे लोड किती वाढलं बघा माझा आता. आणि त्यात तुम्ही एवढं चांगल्या प्रकारे लिहिता, नकाशे बनवता. हरे कृष्ण. एनिवेज, धन्यवाद तुमची सेवा करण्याकरता. बोला माताजी. दंडवत प्रणाम म्हणताय. हरे कृष्ण. ओके, भेटूया मग आपण उद्या सकाळी झूम वरती. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. प्रभूजी हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.